Hello, welcome to my first ever Get Ready with Me. मेन्स डेच्या निमित्ताने मला केक ऑर्डर करायला सांगितलेला होता ऑफिसमध्ये. तर मी तो केक ऑर्डर केला आणि सगळं रिएम्बर्समेंटला वगैरे दिलं. आणि त्यानंतर मला एक कॉल आला की तुमचं एक पार्सल होतं, तुमचा ऍड्रेस चुकीचा आहे, प्लीज मला तुमचं करंट लोकेशन पाठवा, मी तुमच्या लोकेशन वरती येऊन तुम्हाला देऊन जातो पार्सल तुमचं जे आहे ते. तर मला आधी वाटलं की मिशोचं आहे, कारण की मी आदल्या दिवशी मिशोवरनं ऑर्डर केलं होतं, पण ते मिशोचं नव्हतं. तर मी कन्फ्युजन मध्ये होते की मी तर आताच केक ऑर्डर केला, तर परत केक कसा येऊ शकतो आणि ते सुद्धा बुके सोबत. तर मला जरा फिशी वाटलं ते. तर मी त्यांना कॉल वगैरे केला, पण त्यांचं म्हणणं असं होतं की नाही नाही तुमचंच आहे, ते जे पण आहे ते तुमचंच आहे असं असं करून करून त्यांनी मला खूप कन्फ्युज करून टाकलं की. आणि नंतर ना ते बोलले की हे तुमचं गिफ्ट आहे बेकिंग गो कडनं, म्हणजे बेकिंग गो कडनं हे तुमचं गिफ्ट आहे. पण मला तर माहिती होतं की, कारण की एवढं गिफ्ट जर त्यांना द्यायचं असतं तर त्यांनी आधीच दिलं असतं. आणि केकच्या बदल्यात केक कोणी देत नाही, ते पण बुके सोबत. तर मला हे काहीतरी वेगळंच वाटलं. मग त्याच्यावरती एक नोट होती, हॅपी बर्थडे मम्मा. मम्मा होतं. मग मला कळलं की हे माझ्यासाठी तर नाही आलेलं, बिलकुलच नाही आलेलं, हे कोणासाठी तरी आहे. आणि ते जर मी घेतलं तर जे त्यांनी सरप्राईज देणार आहेत त्यांच्या मम्मीला, त्यांना किती वाईट वाटेल की त्यांना केक नाही पोहोचला. तर मी त्याच्यावरती एक नंबर होता, त्याच्यावरती कॉल केला आणि विचारलं की हा कुणाचा नंबर आहे, ह्याच्यावरती बेकिंगची ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर माझ्याकडे आली आहे चुकून. तर मग त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं की आम्ही इथे राहतो, ते चुकी सगळी त्या बेकिंग वाल्या शॉपकीपरची होती, ज्यांनी माझा नंबर त्या डिलिव्हरी पार्टनरला दिला. आणि त्याच्यामुळे हा सगळा पूर्ण घोळ झाला. जर त्या म्हणजे बर्थडे ज्याचा होता त्याला जर तो केक नसता भेटला आणि ज्यांनी पाठवलाय, तर त्याला किती वाईट वाटलं असतं यार. त्याच्यामुळे मला ते तुम्हाला सांगू वाटलं की सांगितलं. भेटूया उद्या, बाय.